ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः। दरवर्षी संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। यंदाही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले आहे। नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवार केले जाते। मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे। त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊया। मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात, परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे। त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत। मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगवेगळी व्रते आहेत। दोन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही। मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे। ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे। नैवेद्य करावा। ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी किंवा तुम्ही 10 वर्षापर्यंतच्या 7 कुमारिकांना बोलावू शकता। ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत। किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे। नंतर उपवास पुढे चालू ठेवावा। यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो। द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा। देवाला उपवास नसतो, देवासाठी मनुष्याने उपवास करावयाचा असतो। इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा। तिथीनुसार ठरल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करावे। जय जय रामकृष्ण हरी।